मुंबई आणि उपनगरात वेगवान, आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रवासाची नवी ओळख निर्माण होतीये. मुंबई मेट्रोचं जाळं झपाट्यानं विस्तारतंय. शहर आता खऱ्या अर्थानं मेट्रोमय होण्याच्या दिशेनं वाटचाल करतंय. मुंबई शहर आणि परिसरात मेट्रोची सुविधा वेगानं उपलब्ध करून दिली जात आहे. सध्या सुमारे 90 किलोमीटर असलेलं मेट्रो नेटवर्क यावर्षी 120 किलोमीटरचा टप्पा पार करणार आहे. टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या नवीन मार्गांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार. याच पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर परिसरातील मेट्रो लाईन 9 आणि पूर्व उपनगरातील मेट्रो लाईन 2B मधील काही स्थानकं या आठवड्यात सुरू होण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय शहरामध्ये पॉर्ट टॅक्सी प्रकल्पाचंही भूमिपूजन होणार आहे. MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 या वर्षभरात आणखी 40 ते 50 किलोमीटरचे नवीन मेट्रो मार्ग कार्यान्वित होतील. सध्या 7 कॉरिडॉरवर सुमारे 80 किलोमीटरचं जाळं कार्यरत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी सर्वात मोठी MMRDC जे प्रकल्प आहे ते मुंबई मेट्रो प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये आपण 14 लाईन्स जे आहे ते 14 लाईन्स करत आहोत. टोटल लेंथ 337 किलोमीटर्सचं आहे. यापैकी आता आम्ही काही दिवसात मुंबई टू मीरा भाईंदर म्हणजे फ्रॉम दहिसर टू काशीगाव ही एक 5.5 किलोमीटरचा टप्पा आणि एक आपले मंडाळे ते चेंबूर डायमंड गार्डन इथपर्यंतचा एक टप्पा जे आहे ते आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. पायाभूत सुविधांमध्ये विशेष लक्षवेधी ठरतेय मेट्रो लाईन 3. मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो. कफ परेड ते आरे दरम्यान धावणारी ही लाईन दक्षिण मुंबईला थेट उपनगरांशी जोडते, ज्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. लवकरच सुरू होणारे मार्ग कोणते ते आता आपण पाहूया. रेड लाईन 9 दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर, लांबी 10 किलोमीटर. स्थानके दहिसर, पांडुरंगवाडी, मीरा गाव, काशीगाव, साईबाबा नगर, मेडितिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन, सुभाषचंद्र बोस स्टेडियम. फेज 1 दहिसर ते काशीगाव लवकरच सुरू होणार. ग्रीन लाईन 4A कासरवडवली ते गायमुख, लांबी 2.7 किलोमीटर. स्थानके गोनीवाडा, गायमुख यावर्षी पूर्ण कार्यान्वित होण्याची शक्यता. मुंबई मेट्रोचा प्रवास केवळ वेगवानच नाही तर वातानुकूलित, आरामदायी आणि पर्यावरणपूरकही आहे. रस्त्यांवरील ट्रॅफिकचा ताण कमी करत ही मेट्रो शहराच्या जीवनशैलीत मोठा बदल घडवते. उपनगरातील मेट्रो असतील, त्याचबरोबर ॲक्वालाईन मेट्रो अशा विविध मार्गिका या जोडल्या जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं MMRDAनं 1 मिनिटमध्ये अर्थात एका तासाच्याही कमी अवधीमध्ये तुम्ही मुंबईमध्ये कशा पद्धतीनं प्रवास करू शकतात याकरता अगदी पॉईंट टू पॉईंट नियोजन केलेलं आहे, ज्यामध्ये मेट्रोच्या सर्व मार्गिका एकत्र जोडल्या गेल्यावरती मुंबईकरांना लोकलला पर्यायी व्यवस्था मिळेल. हा प्रवास पर्यावरणपूरक असणार आहे. मेट्रोची ही वेगवान वाटचाल शहराचं रूप बदलत आहे. आता मेट्रो मार्ग आणि टर्मिनल्स आपण पाहूया. लाईन 1 वर्सोवा ते घाटकोपर, लाईन 2A दहिसर ते अंधेरी, लाईन 2B DN नगर ते मंडाले, लाईन 3 कफ परेड ते आरे, लाईन 4 वडाळा ते कासरवडवली, लाईन 5 ठाणे ते कल्याण, लाईन 6 लोखंडवाला ते विक्रोळी, लाईन 7 दहिसर ते गुंदवली, लाईन 7A गुंदवली ते CSMIA, लाईन 9 दहिसर ते मीरा भाईंदर, लाईन 10 गायमुख ते शिवाजी चौक, लाईन 11 वडाळा ते CSMT, लाईन 12 कल्याण ते तळोजा. वाढत्या मेट्रो नेटवर्कमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर, जलद आणि भविष्यकालीन होत आहे. सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई.